नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी देतो आणि तो हा व्हिडिओ आहे. हवामानामध्ये 11 तारखेपासून जवळपास 20-21 तारखेपर्यंत एक 10 दिवसाचा दीर्घखंड आपण जूनमध्ये बघितला. काही वर्षाच्या पॅटर्ननुसार आपण जर बघितलं तर मान्सूनमध्ये जूनमध्ये कमी पाऊस पडतो आणि मग तोच 15 दिवसाचा पाऊस हा ऑक्टोबरमध्ये पुढे सरकतो. असा एक पॅटर्न आपण काही दिवसापासून बघतो आहोत. गेल्या वर्षीचा अपवाद जर वगळला तर जनरली अशाच प्रकारचं पावसाचं पॅटर्न सध्या अस्तित्वात आलेलं आहे. परंतु ज्या वर्षी मग 19 असेल, 2023 असेल, या वर्षी देखील मान्सून महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये 25 जूनला आलेला आहे. त्यामुळे याही वर्षी जवळपास योगायोग म्हणा किंवा निर्धारित तारीख म्हणा 25 तारखेलाच तो मुंबईमध्ये सक्रिय होईल असं दिसतंय. म्हणजे मान्सून मुंबईत आला असं डिक्लेरेशन करण्याकरताचा पाऊस जो आहे तो 25 तारखेपर्यंत सक्रिय होईल असं दिसतंय. म्हणजे थोडक्यामध्ये 27, 28, 29 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापू शकतो असं म्हणायला हरकत नाही. आणि मग नंतर 30 जूनच्या आत महाराष्ट्र व्यापून मान्सून पुढे गेलेला असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रभर मान्सूनच्या पावसाची लगबग सुरू झालेली असेल. काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी, कुणी अवकाळी पावसावर किंवा मान्सूनपूर्व पाऊस यापूर्वी जो झाला त्यामध्ये पेरण्या केलेल्या आहेत आणि त्या पेरण्या आता दुबार पेरणीची वेळ देखील काही शेतकऱ्यांवर येऊ शकते. तर काही फळबागा या पावसाअभावी सुकतायत किंवा बठण्याची वेळ आलेली आहे, ज्याला आपण झाडं करपण्याची वेळ म्हणतो, ती आलेली आहे आणि त्यामुळे पावसाची वाट ही अतिशय आतुरतेने शेतकरी बघतोय. मग अशा वेळेस आपल्याला नेमकी हवामानाचा अंदाज पुढचा काय आहे हे बघणं आवश्यक आहे. आणि आज 21 तारीख आहे. आपण साधारणपणे एक 10-15 दिवसाचा जर आढावा पुढचा घेतला तर असं स्पष्ट दिसतंय की मान्सून आजपासून थोडा सक्रिय होईल. म्हणजे काल देखील महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे. मग हा पडणारा पाऊस हा मान्सून पूर्वच आहे, कारण मान्सून हा केवळ हर्णे ते सोलापूर या दरम्यान रत्नागिरीच्या काही भागामध्ये पोहोचलेला आहे. आणि त्यामुळे आता पुढचा टप्पा त्याला पूर्ण करण्याकरता मान्सून सक्रिय होणं किंवा पाऊस प्रत्यक्षात येणं आवश्यक आहे. आणि मग ते मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय होऊन जेव्हा महाराष्ट्र व्यापतील तेव्हा मान्सूनच्या पुढच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होतील आणि ती वेळ आता जवळपास येऊन ठेपलेली आहे. सगळेच मॉडेल, खास करून मग आता GFS मॉडेलचं आपण उदाहरण घेतलं तर 25 तारखेनंतर GFS मॉडेलने पाऊस दाखवला आहे. तर ECMWF मॉडेलने उद्यापासून 22 तारखेपासून पाऊस दाखवलेला आहे. बाकी इतरही अनेक मॉडेल आहेत की जे आपल्याला जूनमध्ये, म्हणजे उरलेला जून आपण असं म्हणू, यामध्ये पाऊस दाखवत आहेत. आज जर आपण मुंबईची परिस्थिती बघितली किंवा कोकणाची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी जवळपास 80% पावसाची तूट आहे. 70% मराठवाड्यामध्ये, जवळपास 70-75% विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्रात 75%च्या दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातही तोच आकडा आहे. म्हणजे साधारणपणे जवळपास कुठेही 20 ते 25%च्या वरती पाऊस पडलेला नाही. परंतु हा शेवटचा आठवडा पूर्ण कायापालट करून टाकणार आहे. मुंबईला अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईत 100% पावसाची नोंद ही जूनच्या सरासरीची होण्याची शक्यता आहे. घाट माथ्यावरही मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोठी तूट राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि विशेष करून उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ या भागात ही तूट जाणवण्याची शक्यता आहे. आणि मग या तुटीमुळे एकूणच जूनचा जो काही सरासरी पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आपण अगदी पहिल्या अंदाजामध्ये 26 जानेवारीला सांगितलेली आहे. आपण देशासाठी त्यावेळेस 94%, तर राज्यासाठी त्याच आजूबाजूला एक 95-96% अंदाज दिलेला आहे. आणि जर आपण फक्त जून महिन्याच्या अंदाजाचा विचार केला तर तोही 94-95च्या आजूबाजूनेच आपण अंदाज दिलेला आहे. आणि तेवढा पाऊस भारतामध्ये आणि महाराष्ट्रात पडण्यास हरकत नाही.
कारण आजपासून जेव्हा ॲक्टिव्हिटीज सुरू होतील तेव्हा जोरदार त्या बरसतील. एखादा कमी दाब जर महाराष्ट्रावर आला तर महाराष्ट्रातील ही सरासरी गाठणं सहज शक्य आहे. आणि दिसतंय की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात काही चक्राकार स्थिती निर्माण होतील आणि त्या दोन चक्राकार स्थितींमध्ये जर ट्रप तयार झाली तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे. अनेक हवामान तज्ज्ञांनी 22 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. आणि साधारणपणे मोठा खंड झाल्यानंतर पुन्हा पाऊस सक्रिय होण्याकरता थोडा वेळ लागतो. त्यामुळे त्या ॲक्टिव्हिटीज सुरुवातीला थोड्याफार कमी प्रमाणात राहतील आणि नंतर मग ते दिवसेंदिवस वाढत जातील असा अंदाज आहे. आणि जवळपास उद्यापासून म्हणजे 22 तारखेपासून तर जवळपास 7 जुलैपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचं पाऊसमान महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे, भारतात राहण्याची शक्यता आहे. आणि या पावसाचं यावर्षीचं वैशिष्ट्य आहे की तो असमान पडणार आहे. म्हणजे सगळीकडे सर्वदूर सारखा पाऊस पडणार नाही. काही ठिकाणी तो अधिक प्रमाणात असेल, काही ठिकाणी तो कमी प्रमाणात असेल. जूनच्या थोडा अखेरीला विदर्भामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा विदर्भात चांगला पाऊस होईल. याच दरम्यान कोकणात चांगला पाऊस होणार आहे. लगतचे जिल्हे म्हणजे नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, सांगली पश्चिम, कोल्हापूर पश्चिममध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस दरम्यानच्या काळात होण्याची शक्यता आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशात एल निनोच्या कालावधीमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता असते आणि ती शक्यता याही जो काही पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्या काळात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस कधी होईल आणि आमची पेरणी कधी होईल हा जो प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे, किंवा सोशल मीडियावर सुपर एल निनोची असलेली तुफान चर्चा आणि त्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेल्या शंका या निरसन करणं फार आवश्यक आहे. मग दुष्काळ पडेल का, पेरणी होईल का, पिकं येतील का, आमच्या विहिरींना पाणी येईल का, या अनेक प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देतो. सर्वांना चांगल्या प्रकारचा पाऊस होणार आहे. जून जुलैमध्ये विहिरींना पाणी येणार आहे. जे पिकं आपल्याला खरीपाची वाचवता येतील, जे जे खंड पडतील त्या खंड काळात पाणी पुरवठा पिकांना करता येईल एवढं पाणी आपल्याला येऊ शकतं. मात्र जुलैमध्ये खंड राहील का, तर जुलैमध्ये पावसाचा खंड राहील आणि ऑगस्टला सुद्धा पावसाचा खंड राहील. कारण ऑगस्ट हा मुळातच पावसाचा खंड असलेला महिना आहे. त्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या की मग पेरण्या होतील का, तर हो, या येत्या 15 दिवसामध्ये 70-80% पेरण्या महाराष्ट्रामध्ये होणं अपेक्षित आहे. शिवाय त्या सगळ्याच एकाच वेळेस होणार नाहीत. ज्या ज्या भागात जशा पद्धतीने पावसाची व्याप्ती वाढेल तशा पद्धतीने त्या होतील अशी शंका आहे. दुसरा महत्त्वाचा अंदाज म्हणजे मग एल निनो कमजोर झालाय का, तर सुपर एल निनो किंवा स्ट्रॉंग एल निनो हा मुळातच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यामध्ये आहे. त्यामुळे त्याची तीव्रता पूर्णतः मान्सून कालावधीमध्ये नाही आहे. मान्सून कालावधीमध्ये तो तीव्र आहे, परंतु मध्यम तीव्रतेची त्याची क्षमता आहे. त्यामुळे इतर जे घटक आहेत, कारण मान्सूनवर परिणाम करणारा केवळ एखादा घटक नसतो, तर मग त्या ठिकाणी 30-35 वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात आणि ते घटक कारणीभूत असतात. आणि त्यामुळे अशा प्रकारचं पावसाळी वातावरण मध्ये मध्ये तयार होणार आहे. आणि जेव्हा अरबी समुद्रातून आपल्याला फारशी साथ मिळत नाही, तेव्हा आपल्याला बंगालच्या उपसागरातील वेगवेगळ्या ज्या हवामान प्रणाल्या विकसित होतात त्या आपल्याला पाऊस देण्याची शक्यता असते आणि बहुतांशी महाराष्ट्रावर या प्रणाल्या येण्याची शक्यता अशा काळामध्ये असू शकते. तर बघूयात आपण. माझा अंदाज आहे की आपण जो काही 96-97% अंदाज दिलाय संपूर्ण मान्सूनच्या कालावधीचा तो पूर्ण होईल. परंतु जूनमध्ये जी काही आखरी आलेली आहे आणि ऑक्टोबरमधला पाऊस हा मान्सूनमध्ये मोजला जात नाही, या सगळ्या गोष्टी विचारात घेता 4-5% आम्ही जी काही डिफरन्स ठेवतो, म्हणजे आपण दिलेल्या अंदाजामध्ये ±5% जे असतात त्यामध्ये मायनस साईडला जरी आपला अंदाज झुकला तरी तो 5% तरी 100% बरोबर असणार आहे. त्यामुळे आपण 97 मधून 5 जरी वजा केले तर 92% आपला अंदाज
आला तरी देखील तो 100% बरोबर आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की या वर्षीचा मान्सून आपल्या अंदाजाशी 100% जुळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. अतिशय चांगले पिकं येणार आहेत, विहिरींना पाणी येणार आहे, चांगल्या प्रकारचा पाऊस तुम्हाला होणार आहे. फक्त पाऊस असमान वितरण म्हणजे सर्वत्र सारखा होणार नाही. काही भागात तो ढगफुटी सदृश जोरदार देखील असेल, काही विभागात तो मध्यम स्वरूपाचा असेल, तर काही विभागात तो काही प्रमाणात घट देणारा म्हणजे पिकांना अपूर्ण असणारा सुद्धा असू शकतो. त्यामुळे ते विभाग मी नेहमी सांगत आलोय. उत्तर महाराष्ट्राचा तो विभाग असू शकतो, उत्तर मराठवाड्याचा तो विभाग असू शकतो, पश्चिम विदर्भाचा तो भाग असू शकतो आणि थोडाफार पर्जन्य छायेचा प्रदेश असू शकतो, अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. पावसाला आजही सुरुवात थोडीफार होऊ शकते, परंतु खंडानंतर 21 तारखेला लगेचच पाऊस चांगल्या प्रमाणात सुरू होईल अशी शक्यता कमी आहे. परंतु उद्यापासून याची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने होईल असा अंदाज आहे. आणि मग नंतर ती काही प्रमाणात वाढत जाईल. थोडे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून त्याचं प्रमाण कमी राहील, महाराष्ट्राच्या दक्षिणी साईडने त्याचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एक अंदाज लक्षात घ्यायचा की एल्निनोचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची की एल्निनोचं वर्ष आहे आणि त्यामुळे आपल्याला एल्निनोचा प्रभाव जाणवणार आहे. याचा अर्थ दुष्काळ पडणार असा नाही, तर पावसाचं प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी राहू शकतं. मात्र आपल्या गरजेपुरता पाऊस होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.